आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। विधानसभा निवडणुका 20 तारखेला पार पडणार आहे आणि त्या अनुषंगानं एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आता प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचं पत्र काल निर्गमित झालेलं आहे, ज्यामुळे राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। काय ते महत्त्वाचं पत्र आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचं आहे, कशा संदर्भातलं आहे, काय त्याचा फायदा होणार आहे, या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची माहिती देणारा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। येत्या 20 तारखेला प्रत्यक्ष निवडणुकीचं कार्य हे राज्यामध्ये केलं जाणार आहे आणि त्यासाठी राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। परंतु राज्यातील बऱ्याच अशा शाळा आहेत त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे किंवा शिक्षक निवडणुकीचं कर्तव्य पार पाडण्यासाठी गेलेले असल्यामुळे तेथील शाळा आता सुरू राहणं हे शक्य नसल्यामुळे प्रशासनाचं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र काल निर्गमित झालेलं आहे। ज्या पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगानं दिनांक 18, 19 व 20 नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचं ते पत्र आहे। त्या पत्रामध्ये अतिशय छान माहिती देण्यात आलेली आहे, ज्यामुळे निश्चितच राज्यातील ज्या शाळेतील कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर गेलेले आहेत अशा शाळा 18, 19 आणि 20 नोव्हेंबर या 3 दिवसासाठी बंद राहणार आहे। परंतु त्यासाठीची माहिती या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे। या पत्रामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगानं दिनांक 18, 19 व 20 नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे। सदर प्रस्तावाच्या अनुषंगानं कळविण्यात येते की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणं शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आपण आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या, ही विनंती अशा आशयाचं पत्र काल निर्गमित झालेलं आहे। त्यामुळे निश्चितच या पत्रामुळे आता ज्या शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी कर्तव्यावर असतील, निवडणुकीचं कार्य करण्यासाठी ते जाणार असतील आणि ते गेल्यामुळे जर शाळेत कोणताही कर्मचारी उपस्थित राहणं शक्य नसल्यामुळे, शाळा भरविणं त्या दिवशी शक्य नसल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्या शाळा 18, 19 आणि 20 या 3 दिवसासाठी शाळा बंद राहणार आहेत। त्या शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार आता मुख्याध्यापकांना देण्यात आलेले आहे। त्यामुळे निश्चितच 18, 19, 20 या 3 दिवशी शाळा सुरू राहायची की बंद ठेवायची हा निर्णय आता मुख्याध्यापकांना घ्यावा लागणार आहे। त्यामुळे निश्चितच जे शिक्षक कर्तव्यावर असतील त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।